नमस्कार मित्रांनो, पायथॉन इंटर कोडिंग क्वेश्चन सीरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. जर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, राइट अ प्रोग्राम टू प्रिंट फर्स्ट युनिक कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग. तर अशी एक स्ट्रिंग दिलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर युनिक कोणता आहे? या स्ट्रिंगमध्ये पी आहे. ओके. जर अशी स्ट्रिंग असती तर फर्स्ट युनिक कॅरेक्टर आहे वाय. का? कारण ते एकच वेळेस आले. रिपीट झाले का? नाही. असा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. सपोज एस इक्वल टू स्ट्रिंग हे तुमचा व्हेरिएबल आहे. तर यासाठी आपल्याकडे 2 अप्रोच आहेत. फर्स्ट युजिंग पायथॉन इक्वे आणि दुसरा आहे पायथॉन इक्वे इन द सेन्स पायथॉनच्या इनबिल्ट मेथड यूज करून तुम्ही करू शकता. तर सुरुवातीला तो अप्रोच आपण बघूया. यासाठी तुम्हाला पायथॉनमधील कलेक्शन नावाची लायब्ररी माहिती पाहिजे. त्यामध्ये आपल्याला काउंटर नावाची मेथड आहे, त्याचा यूज करायचा आहे. ओके. काउंटर नावाची मेथड काय करते, की तुमची जी काही स्ट्रिंग असेल, ती त्या स्ट्रिंगच्या प्रत्येक लेटरचा फ्रिक्वेन्सी चेक करते, किती वेळेस अपीअर झालेली आहे आणि त्याची एक डिक्शनरी आपल्याला रिटर्न करते. डिक्शनरीमध्ये की ॲज अ ईच कॅरेक्टर असतं आणि त्याची फ्रिक्वेन्सी ॲज अ व्हॅल्यू असते. ओके. आता बघूया आपण सुरुवातीला इम्पोर्ट केलं आपण. त्यानंतर फ्रिक्वेन्सी इक्वल टू काउंटर ऑफ यसला व्हेरिएबल व्हॅल्यू आपण काउंटर या मेथडला पास केली आहे. त्यामध्ये फ्रिक्वेन्सी येते. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जर प्रिंट केली तर तुम्हाला दिसेल ती एक डिक्शनरी आहे. ओके. ए किती वेळेस आलाय? 3 वेळेस आलाय. पी किती वेळेस आलाय? 2 वेळेस आलाय. वाय किती वेळेस आलाय? 1 वेळेस आलाय. तर हे तर फ्रिक्वेन्सी भेटली. आता काय करायचं आपल्याला? आपल्याला स्ट्रिंग फर्स्टपासून लास्ट स्टार्टिंगपासून एंडपर्यंत रीड करायची. कशी रीड करतो आपण? फॉर लूप लावायचा. फॉर आय इन आय म्हणा किंवा कॅरेक्टर इन यस. हां, आता कंडिशन काय द्यायची? की तुमचा जो कॅरेक्टर आहे ते युनिक आहे का नाही चेक करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? युनिक आहे म्हणजे एक वेळेसच त्याची फ्रिक्वेन्सी पाहिजे. ओके. फर्स्ट कॅरेक्टर स्टार्टिंग टू एंडपर्यंत. म्हणून कंडिशन अशी देऊ बघा. फ्रिक्वेन्सी ऑफ कॅर इक्वल टू 1 असेल तर त्याला किंवा त्या कॅरेक्टरला प्रिंट करा आणि ब्रेक करा. झालं. दिस इज द लॉजिक. लेट्स रन. बघा वाय प्रिंट झाला आहे. बरोबर आहे. आता सपोज मी पी पायशाळा घेतो. याला परत रन करतो आणि आता परत याला रन करतो. तेव्हा पी आलेला आहे. ओके. तर असा आहे आपला प्रोग्राम. आता विदाऊट युजिंग कलेक्शन मेथड जर कोणी म्हणलं तर ते सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर यासाठी तुम्हाला बघा आपल्याकडे पायथॉनमध्ये अजून एक इन्युमरेट नावाचं फंक्शन आहे. ते यूज करावं लागेल. सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल? तुमची स्ट्रिंग आहे तर त्याच्यावरती तुम्हाला इंडेक्स पण पाहिजे त्याचा आणि त्याची कॅरेक्टर व्हॅल्यू पण पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पायथॉनचा इन्युमरेट नावाचं फंक्शन यूज करावं लागतं. तर हे काय देतं तुम्हाला? इंडेक्स प्लस इट्स व्हॅल्यू. ओके. येस असाइन केलं आपण. त्यानंतर आपल्याला कंडिशन आपली आहे तीच राहणार आहे. पण इथे आपल्याला अजून एक गोष्ट यूज करावी लागेल. कोणती? की तुमचा जो काही स्ट्रिंग आहे त्याची मेथड आहे बघा काउंटची. एका स्ट्रिंगमध्ये कॅरेक्टर किती वेळेस आले ते चेक करण्याची मेथड आहे काउंट. येस ऑफ काउंट कोणतं? हे जे कॅरेक्टर आहे ते इक्वल टू एक वेळेसच आलं असेल तर तुम्हाला ते प्रिंट करायचं आहे. दॅट्स इट. आणि ब्रेक करायचा प्रोग्राम. आहे ना सिंपल. तर लेट्स रन इट. याला रन करतो. याला रन करतो. ओके. पी आलंय. आता सपोज मी पी परत टाकलं आणि रन केलं तर आता वाय यायला पाहिजे. या. ओके. दिस इज आवर सेकंड अप्रोच. एक्सपेक्टेड हा असतो आणि जर त्यांना वाटलं तर तो हा पण विचारू शकतात. आपण रेडी राहायचे दोन्ही अप्रोचसाठी. सो दॅट्स इट फॉर डे 3. थँक यू फॉर वॉचिंग.